बघा, मी एक लेक्चर बनवलं होतं मागे गोलमेज परिषदवर. तर मला कुठून तरी एका शिक्षकांचा फोन आला, जे की हिस्ट्रीचे शिक्षक होते. त्यांनी सांगितलं की सर, मी देखील हिस्ट्रीचा शिक्षक आहे आणि खूप छान माहिती दिली तुम्ही. तर बरेच सारे कन्सेप्ट जे की मला देखील क्लिअर नव्हते ते तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर केले. तर त्यांची अशी मागणी होती की सर, विद्यार्थी जास्त करून आहे ना, हे बंगालचा गव्हर्नर जनरल, त्याच्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल, भारताचा व्हॉइस रॉय, स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल, त्याच्यात फार कन्फ्युजन राहतं विद्यार्थ्यांमध्ये. कोण पहिला कोण शेवटचा हे फार कन्फ्युजन आहे. तर त्याच्यावर एखादी सुटसुटीत असा व्हिडिओ बनवा की ज्यामुळे विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होतील. तर आज आपण हे बघणार आहोत की बंगालचा गव्हर्नर जनरल, त्याच्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल, त्याच्यानंतर भारताचा राणीचा प्रतिनिधी जो आहे तो व्हॉइस रॉय, आणि त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल. ही संपूर्ण डिटेल माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी काल 10वीचा निकाल लागला. तर तुमचे भाऊ बहीण त्या ठिकाणी असतील, काही तुमचा निकाल त्या ठिकाणी लागला असेल. तर त्या ठिकाणी कोणाला चांगले मार्क मिळाले असतील, कोणाला कमी मार्क मिळाले असेल, कोणी डिप्रेशन मध्ये असेल, तर कोणी आनंदात पेढे वाटत असतील. तर माझं सांगण्याचं तो असं आहे की ज्यांना 95% मिळाले ना, त्यांनी तर पेढे वाटाच वाटा. परंतु 35% वाल्यांनी काही टेन्शन घेऊ नका, कारण की भविष्यामध्ये 2-4 वर्षानंतर ते 10वी आणि 12वीचे मार्क कोणीही विचारत नाही, आणि ते मार्क कुठंच विचारले जात नाही. पालक टेन्शन घेऊन घेतात, पोराला 40% आले, आता काय करायचं, त्याचं भविष्य खराब. असं काही होत नाही. 10वी-12वीला किंवा ग्रॅज्युएशनला तुम्ही काठावर पास झाले आहात का तुम्ही डिस्टिंक्शनने पास झाले आहात, याचा तुमच्या भविष्यावर कुठलाही फरक पडत नाही. आपली एज्युकेशन सिस्टीम एवढी दलिंद्री एज्युकेशन सिस्टीम आहे. एक इलेक्ट्रॉनिक किंवा मेकॅनिकल इंजिनियर पोरगा, इलेक्ट्रिकल इंजिनियर पोरगा ज्यावेळेस बाहेर निघतो 4 वर्षांतर, तर त्याला त्या बोर्डमध्ये न्यूट्रल काय आहे, फेज काय आहे हे सुद्धा माहिती राहत नाही. आर्थिंगची वायर कोणते हे सुद्धा माहिती राहत नाही. त्याच्यापेक्षा भारी तर इलेक्ट्रिशियन सांगून देतो. शॉक काबरा लागला, आर्थिंग लावली तुम्ही. येते लक्षामध्ये. मी माझ्यावरून सांगतो, मी बीएससी केलं कम्प्युटर, त्याच्यानंतर एमएससी केलं. आता आमच्यामध्ये कम्प्युटरच्या प्रोग्रामिंग असतात. काय असतात? प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. भविष्यामध्ये आता आम्ही बघा सी पण शिकलो, सी प्लस प्लस, .NET, PHP, HTML, CSS, कोर जावा, जावा ऍडव्हान्स सगळं शिकलो, सगळं खाऊ घातलं. जसं एखादा डॉक्टर बनायचंय त्याला, पण त्याला गणित पण शिकवताय, त्याला इतिहास पण शिकवताय, काय गरज आहे त्याची? बाहेरच्या फॉरेन कंट्रीज मध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये जर एखादी विशिष्ट स्किल असेल तर त्याला त्या स्किल मध्येच ते पारंगत करतात. आपल्याकडे सगळं शिकवलं जातं. गणित पण शिकायचं, जे इतिहास पण शिकायचा, जे भूगोल पण शिकायचं, जे केमिस्ट्री फिजिक्स सगळं एक साथ खाऊ घालतात. त्याच्यामुळे विद्यार्थी कशातच पारंगत बनत नाही. तसं आम्हाला सगळ्या लँग्वेज शिकवून दिल्या, आणि भविष्यात गेल्यानंतर कंपनी कुठली तरी एकच लँग्वेज विचारते, एकच लँग्वेजवर काम करायचं ना. तर माझ्या बरोबरचा एक मित्र होता माझा, तो ना SY ला सगळे विषय बॅक लागून गेला, सगळे विषय पासच नाही झाला, आणि आम्ही एकदम भारी मार्काने पास झालो. मग त्याने काय करायचं, 1 वर्ष काय करायचं, मग तो काय गेला, पुण्याला गेला, एक IT कंपनी मध्ये त्याने फ्री मध्ये काम केलं 6 महिने. मग अनुभव आला, त्याच्यानंतर त्याला छोटी मोठी सॅलरी स्टार्ट झाली. इकडं त्याने SY चे पेपर बाहेरून दिले, आम्ही इकडे TY केलं. त्याचे मग SY चे पेपर जेमतेम निघाले, त्याचा TY चे पेपर अडकून गेले. मग आम्ही गेलो MSc फर्स्ट इयरला, मग MSc सेकंड इयरला, तोपर्यंत त्याचं पॅकेज तिकडे 30 लाख होऊन गेलं. SY फेल झालेला मुलाचं पॅकेज किती? 30 लाख. आणि आम्ही MSc पास आउट नंतर जॉब देणार, जॉब देणार, जॉब देणार. अशी मी रिअल कंडिशन सांगतोय. उभं पण करत नव्हते आम्हाला कंपनीमध्ये, कारण की काय की सगळं थेरॉटिकली शिकवतायत, सगळं थेरॉटिकली. मशीन कशी चित्रामध्ये दाखवायचे, हे CPU आहे, हे सॉफ्ट कॉपी आहे, हे त्याच्यानंतर मॉनिटर आहे, हे माऊस आहे, हे सगळं चित्रांमध्ये बघू आम्ही शिकलो. थोडंफार जसं MSc ITच्या पोरांना शिकवतात तसं आम्हाला तिथे MSc ला शिकवायचे. फक्त काय प्रोग्रामिंग, छोटे छोटे प्रोग्रामिंग आम्हाला त्या ठिकाणी शिकवायचे. येतं लक्षामध्ये. तर प्रॅक्टिकली काहीच नव्हतं. त्याकरता 10वी आणि 12वीला ज्यांना कमी मार्क मिळाले असतील, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. भरत आंधळ्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं. 8वीला फेल, 1-2 वर्ष गॅप, त्याच्यानंतर 10वी पास केली, ITI केला. ITI नंतर त्यांनी BA मधून YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी
डिग्री केली, त्याच्यानंतर PSI झाले, PSIचा जॉब सोडला, त्याच्यानंतर LIC ऑफिसर झाले, तोही जॉब सोडला, स्टेशन मास्टर झाले, तोही जॉब सोडला, आणि फायनली IRS झाली. आणि त्यांच्या बरोबर जे टॉपचे विद्यार्थी असतील ते 100% त्यांच्यापेक्षा मागेच राहिले असतील, म्हणजे चांगलं पॅकेज असेल पण त्यांच्यापेक्षा मागेच राहिले असतील. तर तुमचं आज सुरुवात कशी आहे किंवा आज तुमचा निकाल काय हे तुमचं भविष्य नाही ठरवू शकत. तुमचं भविष्यात कशी मेहनत करण्याची इच्छा आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला भूतकाळातल्या चुका ज्या झाल्या होत्या त्या भविष्यात न होऊ देण्याचा तुम्ही जर ध्यास घेतला, निर्णय घेतला, व्यवस्थित करिअर त्या ठिकाणी निवडलं, तर तुम्हाला डेफिनेटली भविष्य तुमचं किंवा तुमच्या आयुष्याचा जो शेवट आहे, म्हणजे शेवट म्हणजे कोणता, तो फायनली बरं, तुमचा विद्यार्थी दशेतला जो शेवट आहे तो फार सुंदर होणार आणि तुमचं पुढचं आयुष्य फार सुंदर जाणार. तुमचे भाऊ बहीण जे देखील असतील तर त्यांनाही तुम्ही मोटिवेट करा की जाऊ त्याचे झालं ते झालं, परंतु आता इथून पुढे चांगला अभ्यासाला लाग, चांगली लाईन चूज करा की कोणत्या लाईनीला जायचंय. आणि असं काही नाही की इंजिनिअरिंग नाही झाला म्हणून आयुष्य संपलं. बरेच पालक या करता पोरांना इंजिनिअरिंग करतात की आम्हाला नातेवाईकांना सांगायला बरं होईल की माझा पोरगा इंजिनियर आहे, पण त्याच चक्करमध्ये ते पोराचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकताय, त्यांना समजत नाही. इंजिनियर लोकांना 5 आणि 6,000 रुपये आंबड MIDC कोणी उभं करत नाही. ते म्हणतात आम्हाला ITI पास पोरं पाहिजे. हे इंजिनियर ना घरके ना घाटके, यांच्याने काम होत नाही मशीनीवर आणि यांना ऍटिट्यूड राहतं 50 आणि 60 हजाराचा पगार पाहिजे. मी फक्त इंजिनिअरला नाही बोलत, हे आम्हाला पण लागू होतं. मी MSc केल्यानंतर आमच्या डोक्यात असाच कन्सेप्ट होता की मला पास आउट होताच बरोबर 2-4 लाखाचं पॅकेज भेटून जाईल त्यावेळेस, पण फुकट कोणी काम करायला द्यायला तयार नव्हतं. तर अशी परिस्थिती राहते. तुम्ही भविष्यात कशी मेहनत घेताय, कसा डिसिजन घेताय, कसं डोक्याने विचार करून तुमचं करिअर घडवताय, हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. आलं लक्षामध्ये? चला, आज आपण हे संपूर्ण हे जे डोक्याला जो हेडाक आहे आपला दिलेला, तो आज संपूर्णच टाकू. हे गव्हर्नर काय राहतो, व्हाईसरॉय काय राहतं, याचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आज आपण. येतं लक्षामध्ये? कारण की पेपरला आपल्याला हे सगळं विचारलं तर हे दुर्दैव आहे की आपल्याला आपल्या भारताचा इतिहास जो आहे तो आपल्या लोकांचा इतिहास न शिकवता आपल्याला इंग्रजांचा इतिहास शिकावा लागतोय. येतं लक्षात? तर बघा, सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत बंगाल प्रांताचे गव्हर्नर जनरल. पहिले काय होतं की बंगाल प्रांतामध्ये गव्हर्नर नेमला आणि त्या गव्हर्नरला नंतर उपाधी दिली पुढे गव्हर्नर जनरलची. 3 प्रांतामध्ये गव्हर्नर असायचा, एक बंगाल प्रांत, एक मद्रास आणि एक मुंबई. 3 प्रांतांमध्ये जो गव्हर्नर असायचा त्याच्यात सगळ्यात पहिला गव्हर्नर नेमला गेला बंगालचा गव्हर्नर. आणि नंतर या बाकी 2 गव्हर्नरवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कोणते 2 गव्हर्नर, मद्रास आणि बॉम्बे, या गव्हर्नरवर नियंत्रण ठेवण्यासाठी परत त्या गव्हर्नर पदामध्ये बढोतरी केली आणि त्याला म्हटलं गेलं बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि हा बंगालचा गव्हर्नर जनरल या 2 प्रांतांच्या गव्हर्नरवर कंट्रोल ठेवायचा. हे जे बंगालच्या गव्हर्नर जनरल हे जे पद होतं हे 1773 पासून 1833 पर्यंत हे पद चाललं. येतं लक्षामध्ये? मग जो आपला सगळ्यात पहिला जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो होता वॉरन हेस्टिंग्स. कोण होता? वॉरन हेस्टिंग्स. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स. येतं लक्षात? तर 1773 ते 1785 हा त्याचा त्या ठिकाणी कार्यकाळ होता. 1773 ते 1785 एवढा वर्ष तो भारतामध्ये राहिला आणि बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याने कार्यभार बघितला. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो होता लॉर्ड विल्यम बेंटिक. याचा कार्यकाळ होता 1828 ते 1835. हा त्याचा कार्यकाळ त्या ठिकाणी होता. 1833 मध्ये हे बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद संपलं आणि भारताचा गव्हर्नर जनरल तयार झाला. याचा अर्थ 1828 ते 1833 हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता आणि त्याच्यानंतर पुढचा कार्यकाळ त्याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून कार्यभार त्याने सांभाळला. कोणी? लॉर्ड विल्यम बेंटिकने. एक लक्षात ठेवा, इथून पुढे जो इकडे शेवटचा असेल तो पुढचा पहिला असेल, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. जो शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल होता विल्यम बेंटिक तोच पहिला भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आलं लक्षामध्ये? मग 1833 मध्ये एक ऍक्ट आला, चार्टर ऍक्ट. त्याला म्हटलं गेलं सनदी कायदा. काय म्हटलं गेलं? सनदी कायदा. तो कायद्याने सांगितलं की आता इथून पुढे भारतामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल तो कधीपर्यंत झाला? तो 1833 ते 1858 पर्यंत, म्हणजे 57चा उठाव झाला, तिथं हे पद संपलं. मग 1858 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल हे पद संपून व्हाईसरॉय तयार झाला. मग आता
या ऍक्ट नुसार जो आपला पहिला भारताचा गव्हर्नर जनरल ठरला तो कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिकस. हा शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल होता आणि हाच पहिला भारताचा गव्हर्नर जनरल होता. कारण की 1828 ते 1835 मध्ये त्या ठिकाणी बदल झाले होते. येतं लक्षात? मग 1828 ते 1835 हा लॉर्ड विल्यम बेंटिकचा कार्यकाळ होता आणि हा आपला पहिला भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आणि आपला शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल जो होता तो होता लॉर्ड कॅनिंग 1856 ते 1858. याच्याच काळामध्ये 1857चा उठाव त्या ठिकाणी झाला होता आणि हाच भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. आणि त्याच्यानंतर हे गव्हर्नर जनरल पद संपल्यानंतर पुढे पद आलं व्हाईसरॉय. तर हाच पहिला भारताचा व्हाईसरॉय देखील झाला. कोण? लॉर्ड कॅनिंग. मग त्याच्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय. आता व्हाईसरॉय म्हणजे काय? राणीचा प्रतिनिधी. राणीचा प्रतिनिधी. भारताचा प्रतिनिधीला गव्हर्नर म्हणायचे आणि राणीच्या प्रतिनिधीला व्हाईसरॉय म्हणायचे. आता इथं काय झालं? 1857चा ज्यावेळेस उठाव झाला त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली. तर गव्हर्नर जो राहायचा तो कंपनीला राहायचा. कोणाला राहायचा? कंपनीला, जी की ईस्ट इंडिया कंपनी होती. तर ईस्ट इंडिया कंपनी 1857ला उठावात संपून गेली आणि डायरेक्ट कारभार कोणाच्या हातामध्ये आला? राणीच्या हातात. म्हणून त्या पदाचं रूपांतर, गव्हर्नर या पदाचं रूपांतर व्हाईसरॉय झालं. परंतु त्याला असं दोघी म्हटलं जायचं. त्याला भारताचे गव्हर्नर जनरल पण म्हटलं गेलं आणि त्याला व्हाईसरॉय पण म्हटलं गेलं. व्हाईसरॉय म्हणजे राणीचा प्रतिनिधी, गव्हर्नर म्हणजे कंपनीचा प्रतिनिधी. मग हे पद कधीपासून स्टार्ट झालं? 1858 ते 1947 पर्यंत, भारत स्वतंत्र होईपर्यंत. मग यामध्ये भारताचा पहिला व्हाईसरॉय जो ठरला तो कोण ठरला? लॉर्ड कॅनिंग. 1858 ते 1862 पर्यंत. पुढे बघा, अगोदर त्याने भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून कार्यभार बघितला आणि तो कार्यभार कधीपर्यंत बघितला त्याने? 1856 ते 1858. मग पुढे त्यानेच कंटिन्यू केलं, परंतु त्याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून न कंटिन्यू करता व्हाईसरॉय म्हणून पुढे कंटिन्यू केलं. म्हणून तोच व्यक्ती भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला आणि पुढे 1858 ते 1862 पर्यंत त्याने व्हाईसरॉय म्हणून कार्यभार त्या ठिकाणी सांभाळला. आणि हाच तो लॉर्ड कॅनिंग होते ज्याने 1857चा उठाव मोडून काढला. येते लक्षामध्ये? मग भारताचा शेवटचा व्हाईसरॉय जो ठरला तो ठरला लॉर्ड माउंटबेटन. कोण? लॉर्ड माउंटबेटन. याच्याच काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती मिळालेली आहे. याचा कार्यकाळ होता 21 फेब्रुवारी 1947 ते 15 ऑगस्ट 1947. एवढा कार्यकाळ त्याने भारताचा शेवटचा व्हाईसरॉय म्हणून काढला आणि त्याच्यानंतर तोच स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर बनला. येतं लक्षामध्ये? म्हणजे त्याने व्हाईसरॉय पद सोडल्यानंतर देखील आपण त्याला सोडलं नाही, त्याला आपण इथंच ठेवून घेतलं आणि त्याला आपण काय पद ऑफर केलं? त्याला गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी आपण पद ऑफर केलं. मग या ठिकाणी बघा, स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल जे बनले 1947 ते 1950 मध्ये, तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले? लॉर्ड कॅनिंग बनले. एक आलं लक्षात? 1947 ते 1948. त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे दुसरे आणि शेवटचे गव्हर्नर जनरल जे बनले ते श्री राजगोपालाचारी, चक्रवर्ती राजगोपालाचारी 1948 ते 1950. आणि 26 जानेवारी 1950 ला हे गव्हर्नर हे पद जे ते संपुष्टात आलं. 26 जानेवारी 1950 ला संविधान आपला हंगामी त्या ठिकाणी लागू झालं होतं आणि त्याच्या 2 दिवस अगोदर 24 जानेवारी 1950 ला आपली संविधानाची शेवटची बैठक त्या ठिकाणी बसली होती. आलं लक्षात? आता याचा आपल्याला या ठिकाणी समजतंय त्या कार्यकाळ कसा गेला. पहिले बंगालचा गव्हर्नर जनरल झाला, मग 1833 मध्ये तो बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद कशात रूपांतरित झालं? भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे पद रूपांतरित झालं. मग तिथून ते पद कुठपर्यंत आलं? 1858 पर्यंत. 1858 पदामध्ये याचं रूपांतर कशात झालं? व्हाईसरॉय मध्ये. मग व्हाईसरॉय कुठपर्यंत आला? 1947 पर्यंत. 1947 ला भारत स्वतंत्र आला आणि परत गव्हर्नर पद निर्माण करण्यात आलं, परंतु त्याच्यानंतर फक्त 2च गव्हर्नर तयार झाले, एक लॉर्ड माउंटबेटन आणि एक सी राजगोपालाचारी. परीक्षेला प्रश्न कसा येतो बघा, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर कोण? तर स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर लॉर्ड माउंटबेटन. नाही, स्वतंत्र भारत कुठं लॉर्ड कॅनिंग लिहिले का? हा नाही, मग हे लॉर्ड माउंटबेटन करून घ्यायचं. लॉर्ड माउंटबॅटन. येतं लक्षामध्ये? हे बा, इथे पण आहे ना भारतात, हा लॉर्ड माउंटबॅटनच शेवटचा होता आणि स्वतंत्र भारताचा काय झाला? लॉर्ड कॅनिंग. आता काय होतं, मी काय करतो, मागची स्लाइड कॉपी पेस्ट करून पुढे टाकतो
मग त्याच्याने काय होतं, मला बरेच साऱ्या गोष्टी लिहायची गरज पडत नाही, कारण की ऑलरेडी लॉर्ड माउंटबॅटनचं नाव पुढे पण होतं आणि नंतर पण आहे. तर त्याच्यात काय आलं, लॉर्ड माउंटबॅटन सोबत कॉपी पेस्ट कोण येऊन गेला, कॅनिंग पण येऊन गेला. तर त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्यायचं तुम्हाला. मी जी पीडीएफ टाकली तुम्हाला ग्रुपला, तर इथं स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड माउंटबॅटन. येतं लक्षात. आता प्रश्न विचारला की स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे, लॉर्ड माउंटबॅटन. आता प्रश्न कसा फिरवता बघा, स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहे, तर श्री राजगोपालाचारी. तर प्रश्न काय, याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी फोकस करायचा आहे. आलं लक्षामध्ये. आता याला परत एकदा रिव्हिजन देऊयात आणि हे जे व्हॉइसरॉय होऊन गेले, गव्हर्नर होऊन गेले, यांनी काय काय कार्य केले ते पण आपण या ठिकाणी बघूयात. तर बघा, बंगाल प्रांताचे गव्हर्नर जनरल जे पद आहे ते 1773 ते 1833 राहिलं. आणि त्याच्यामध्ये पहिला जो होता तो होता वॉरन हेस्टिंग्स, बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि शेवटचा होता लॉर्ड विलियम बेंटिक. मग त्याच्यानंतर 1833 नंतर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आला, 1833 ते 1858. हा जो लॉर्ड विलियम बेंटिक जो शेवटचा होता तोच काय झाला, पहिला. म्हणजे लॉर्ड विलियम बेंटिक पहिला भारताचा, स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल आणि शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल. येतं लक्षात. आणि मग इथं शेवटचा कोण बनला, लॉर्ड कॅनिंग, 1857 ज्याच्या काळात उठाव झाला तो. मग त्याच्यानंतर 1857 नंतर व्हॉइसरॉय पद निर्माण झालं, भारताचे गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय. 1858 ते 1947. मग पहिला जो व्हॉइसरॉय ठरला तो कोण ठरला, लॉर्ड कॅनिंग. आणि शेवटचा जो व्हॉइसरॉय ठरला तो कोण ठरला, लॉर्ड माउंटबॅटन. मग त्याच्यानंतर भारत स्वतंत्र आला, स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल 1947 ते 1950. मग त्याच्यात हा जो शेवटचा होता तोच स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला, लॉर्ड माउंटबॅटन. आणि शेवटचे आणि दुसरे कोण होते, श्री राजगोपालाचारी. इथून हे पद काय झालं, संपुष्टात आलं. जर परीक्षेला असा प्रश्न आला की व्हॉइसरॉय पद हे कोणत्या कायद्याद्वारे तयार करण्यात आलेलं आहे, तर राणीचा जाहीरनामा जो होता, नाही, चार्टर ऍक्ट नुसार भारताचा गव्हर्नर जनरल तयार झालं. व्हॉइसरॉय हे पद राणीच्या जाहीरनाम्यानुसार झालेलं. नोव्हेंबर 1858 जो राणीचा जाहीरनामा आला, 1857 उठाव संपल्यानंतर, तर त्या पदानुसार व्हॉइसरॉय पद निर्माण करण्यात आलेलं आहे. जरी हे आज कन्फ्युजन होत असेल तरी घरी गेल्यानंतर पीडीएफ व्यवस्थित वाचा, ती लिहून काढा आणि वाटल्यास व्हिडिओ लेक्चर पुन्हा एकदा बघा. फार काही कन्फ्युजन सारखं नाहीये. तुम्ही जेव्हा वारंवार त्याला लिहिणार, वाचणार, तर सगळं कन्फ्युजन त्या ठिकाणी दूर होऊन जाणार. येतं लक्षामध्ये. आता आपल्याला बघायचं यांचे कार्यकाळ, त्यांनी काय काय केलं, कसं कसं केलं, काय काय सुधारणा आणल्या, हे सगळं डिटेल आपण बघणार आहे. तर बघा, भारतात गव्हर्नर जनरल पदाची जी निर्मिती झाली ती झाली रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. कशानुसार झाली, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, जो की होता 1773. हा जो गव्हर्नर जनरल होता हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता. आणि पहिल्यांदा भारतामध्ये याची निर्मिती करण्यात आली. आणि कोणत्या ऍक्ट नुसार, रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 नुसार. इसवी सन 1773 ते 1784 अशी 10 वर्ष हा कायदा त्या ठिकाणी राहिला. आणि पुढे प्रत्येक 10 वर्षांतर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. मग एक चार्टर ऍक्ट आला, सनदी कायदा 1833 चा. याच्यामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद त्या ठिकाणी नेमलं गेलं. त्याच्यानंतर 1858च्या भारत सरकारचा कायदा लागू करण्यात आला. मुकुटाचे प्रतिनिधित्व. मुकुटाचे प्रतिनिधित्व म्हणजे कोण, मुकुट कोण घालतं, राणी किंवा राजा. तर राजाचा प्रतिनिधित्व करणारा जो व्यक्ती होता त्याला काय म्हटलं गेलं, व्हॉइसरॉय. परंतु त्याला नाम रूपांतर असं देण्यात आलं, गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय, असं दोघी म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं गेलं. म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय असं दोघी पद त्याला त्या ठिकाणी देण्यात आलं. येतं लक्षात. आता आपण या सगळ्या व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर जनरल आणि बंगालचा गव्हर्नर जनरल यांचे जे कार्य झाले ते आपण या ठिकाणी बघूया. तर सगळ्यात पहिले बंगालचा गव्हर्नर जनरल जो आला तो होता वॉरन हेस्टिंग, 1773 ते 1785 असा कार्यकाळ त्याने त्या ठिकाणी बघितला. आणि 1773 चा नियमन कायदा याच्या काळात आला. त्याच्यानंतर पीठ भारताचा कायदा 1784 असा प्रश्न विचारला तो, खालीलपैकी पीठचा कायदा कोणता. येतं लक्षामध्ये. लक्षात ठेवायचं, 1784 मध्ये जो कायदा आला होता त्याला पीठ कायदा असं म्हणण्यात आला होता. येतं लक्षामध्ये. हे मी सांगेल तुम्हाला पीठ कायदा काय होता. येतं. मग बंगालमधली दुहेरी व्यवस्था रद्द केली याने. वॉरेन हेस्टिंग्सने बंगालमधली दुहेरी अर्थव्यवस्था जी होती ती काय केली, रद्द केली.
जी की रॉबर्ट क्लाइव्हनी सुरू केलेली होती. असा प्रश्न विचारला होतो, दुहेरी अर्थव्यवस्था कोणी सुरू केली? तर दुहेरी अर्थव्यवस्था कोणी सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्हनी सुरू केली. आणि तिला संपवलं कोणी? वॉरन हेस्टिंग्सने संपवलं, जो की पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल होता. आणि याच्याच काळात पहिले इंग्रज मराठा युद्ध झाले 1775 ते 1782 मध्ये. हे पहिलं इंग्रजांमध्ये आणि मराठ्यांमध्ये हे पहिलं युद्ध त्या ठिकाणी झालं. आणि जिल्हाधिकारी पदाची निर्मिती देखील यांनीच केली. जिल्हाधिकारी पदाला डीसी किंवा डीएम म्हणतात. डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. त्या काळामध्ये कलेक्टर जो आहे हा मॅजिस्ट्रेटचं पण काम करायचा. कलेक्टर म्हणजे जो कर गोळा करेल त्याला काय म्हटलं गेलं? कलेक्टर. आणि यांची जी भरती आहे ती केंद्रीय लोकसेवा आयोगानुसार केली जाते, म्हणजे युपीएससी नुसार. डीसी किंवा डीएम बनण्याचे दोन मार्ग आहेत, एक राज्या थ्रू, एक केंद्रा थ्रू. केंद्रामध्ये जर तुम्ही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची जी एक्झाम आहे युपीएससी, केंद्रीय लोकसेवा आयोगाची, ती एक्झाम जर तुम्ही पास केली तर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट जिल्हाधिकारी बनू शकता. परंतु राज्यामध्ये राज्य सेवा स्टेट सर्व्हिस नावाची एक्झाम आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही डेप्युटी कलेक्टर हे पद जर काढलं तर त्याचं केंद्र सरकारतर्फे पुढचं जे प्रमोशन राहतं ते तुम्हाला कलेक्टर म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून देण्यात येतं. फरक एवढा आहे, जो व्यक्ती डेप्युटी बनून पुढे कलेक्टर बनतो, म्हणजे प्रमोशन घेऊन कलेक्टर बनलाय, त्याची जी सर्व्हिस आहे ती 58 वर्ष असते, कारण की तो राज्या थ्रू लागलेला आहे. आणि केंद्रा थ्रू जो गेला युपीसी थ्रू, त्याची जी सर्व्हिस असते ती 60 वर्ष असते. कारण की राज्यामध्ये जी सर्व्हिस आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यात जे लोक निवृत्ती घेतात त्या वयाच्या 58 वर्षी घेतात, आणि केंद्रामध्ये जे लोक निवृत्ती घेतात ते वयाच्या 60व्या वर्षी निवृत्ती घेतात. येतं लक्षामध्ये? आता बघा, त्याच्यानंतर आला महत्वाचा जो होता तो होता लॉर्ड वेलेस्ली. 1798 ते 1805 दरम्यान लॉर्ड वेलेस्ली होता. आणि यानेच तैनाती फौज सुरुवात केली 1798 मध्ये. कशाची सुरुवात केली? तैनाती फौज. तैनाती फौज एक अशी फौज होती की ती समोरच्या राजावर जबरदस्ती लादली जायची, की आमचं जबरदस्ती संरक्षण घ्या तुम्ही, आणि त्याच्या बदल्यात राजाला भरपूर सारा प्रदेश, भरपूर सारा पैसा त्यांना द्यावा लागत होता, ब्रिटिशांना, ईस्ट इंडिया कंपनीला. आणि त्या तैनाती फौजेचा वापर करून ते राजावर पूर्ण कंट्रोल करून घ्यायचे. तैनाती फौज काय होती हे मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर समजवेल. पण हे लक्षात ठेवा, असा जर प्रश्न आला की तैनाती फौजेचा निर्मिती कोणी केली, तर कोणी केली? लॉर्ड वेलेस्लीने. आणि तैनाती फौजेचा सगळ्यात भारी वापर कोणी केला? लॉर्ड डलहौसीने. त्याच्यामुळे 1857 चा उठाव झाला तो. येतं लक्षात? मग त्याच्यानंतर वसईचा तह झाला याच्या काळामध्ये 31 डिसेंबर 1802 मध्ये. बघा, 1775 ते 1782 मध्ये पर्यंत यांचं युद्ध झालं. कोणाचं? पहिलं इंग्रज मराठा युद्ध. आणि त्याच्यानंतर परत 1802 मध्ये त्या ठिकाणी एक वसईचा तह झाला. इंग्रज आणि दुसरा बाजीराव जो होता यांच्यामध्ये हा तह झाला, आणि मराठ्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. आणि त्याच्यामुळेच 1818 मध्ये परत अजून एक युद्ध झालं, आणि 1818 मध्ये मराठी सत्तेचा शेवट म्हणजे अंत त्या ठिकाणी झाला. तर लक्षात ठेवायचं, इंग्रज मराठा युद्ध जे ना मोस्टली 3 ठिकाणी 3 वेळेस झालेले आहे. एक तर 1782 लक्षात ठेवायचं, 1802 आणि 1818. त्याच्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिक याचा कार्यकाळ होता 1828 ते 1835. लॉर्ड विल्यम बेंटिकचं एक उपकार एवढे मानावं लागतील की त्याने जे आपल्या धर्मामध्ये सगळ्यात क्रूर प्रथा होती, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात घातक प्रथा जी मानली जाते ती होती सती प्रथा. म्हणजे एका जिवंत स्त्रीला तिच्या पती सोबत त्या चितेवर झोपवलं जायचं आणि आग लावून दिली जायची. तर एवढं भयंकर ती प्रथा होती. जिवंत व्यक्तीला जाळणं म्हणजे किती खतरनाक होतं. आणि बाजूला सगळे लोक मोठ्या मोठ्या काठ्या घेऊन उभे राहायचे. जर तिने त्या चितेच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तिला काठीने मध्ये लोटायचे. एवढी भयानक आणि अंगाला काट्या आणून देणारी प्रथा होती. जी प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते राजाराम मोहन राय, आणि भारतामध्ये मुंबईचे शिल्पकार जे होते नाना शंकर शेठ, त्या 2 लोकांनी भारतामध्ये सतीप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु राजाराम मोहन रायांना एक गोष्ट लक्षात आली की असे आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नांना तेव्हाच यश येईल ज्यावेळेस ब्रिटिश सरकारतर्फे किंवा ईस्ट इंडिया कंपनीतर्फे त्याच्या विरोधात एक कायदा तयार होईल. आणि त्या कायदा तयार करण्यासाठी मदत केली लॉर्ड विल्यम बेंटिक याने. आणि याच्यामुळे 1929 मध्ये सतीप्रथा काय झाली? बंद झाली. त्याच्यानंतर बंगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल जे होते तेच लॉर्ड विल्यम बेंटिक पण होते.
आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले? ते लॉर्ड विल्यम बेंटिकस बनले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील कमीत कमी 26 ते 27 केसेस सतीप्रथेच्या आढळून आल्या. आणि या 26-27 मध्ये सगळ्यात जास्त या प्रथा राजस्थान मध्ये आढळून आल्या. कुठं? राजस्थान मध्ये. सर चार्ल्स मेटकॉफ याचा कार्यकाळ होता 1835 ते 1836 मेटकॉफ म्हणून. तर भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणून याला ओळखलं जातं. पहिले ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये कंपनीच्या विरोधात काही बातमी छापणं हा गुन्हा होता. आणि अशा सिच्युएशनला कंपनी ते जे पण काही प्रेस असेल, नोट प्रेस, जे वर्तमानपत्राची प्रेस असेल, त्याचा सगळं मशीन जप्त करून घ्यायचे. आणि जो वार्ताहर असेल किंवा ज्या त्या वर्तमानपत्राचा जो मेन प्रमुख असेल त्याला जेलमध्ये टाकून द्यायची. तर वर्तमानपत्रांवर बंदी होती. वर्तमानपत्रामध्ये जर काही बातमी छापायची असेल तर पहिले या अधिकाऱ्यांतर्फे ती चेक केली जायची आणि मगच ती बातमी छापली जायची. परंतु या ठिकाणी जो मेटकॉफ होता त्याने भारतीय वृत्तपत्रांना मुक्ती दिली आणि म्हणून त्याला मुक्तीदाता असं म्हणण्यात आलं. असा प्रश्न विचारला जातो की भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता कोण? तर त्यावेळेस मला सांगता आलं पाहिजे कोण होता? लॉर्ड मेटकॉफ. त्याच्यानंतर लॉर्ड डलोजी 1848 ते 1856 असा 8 वर्षाने कार्यकाळ बघितला. आणि लॉर्ड डलोजी हा यंगेस्ट सगळ्यात कमी वयाचा भारताचा गव्हर्नर जनरल होता. वयाच्या 36व्या वर्षी तो भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला. वयाच्या 36व्या वर्षी. आणि त्याने भारतामध्ये अनेक सुधारणा देखील केल्या. त्याने काय केले? संस्थाने खालसा करून घेतली. जे राजा लोकांचे जे संस्थान होते ते त्याने आपल्या ताब्यात घेऊन घेतले. येतं लक्षामध्ये? त्याच्यानंतर दत्तक वारसा हक्क जो होता तो त्याने नामंजूर केला. इथून पुढे जर कुठल्या राजाने मला न विचारता कुठला पुत्र दत्तक घेतला असेल तर तो राजा मेल्यानंतर त्याची जी प्रॉपर्टी ती कंपनीच्या ताब्यात येऊन जाईल. त्या दत्तक पुत्राला ती प्रॉपर्टी जाणार नाही. त्याच्यानंतर अजून त्याने काय केलं होतं? ज्या राजांना पेन्शन मिळत होती दत्तक पुत्रांना, जसं नानासाहेब पेशवे दत्तक होते, तर त्यांना वर्षाला 8 लाख रुपये कंपनीतर्फे पेन्शन मिळायची आणि 8 लाखामध्येच ते त्यांचं गुजारा त्या ठिकाणी करायचे. तर डलोजीने पेन्शन देखील काय करून टाकली? बंद करून टाकली होती. येतं लक्षामध्ये? बॉम्बे तर ठाणे दरम्यान पहिली प्रवासी ट्रेन जी पळवली ती NH 16 एप्रिल 1853 ला. असं समजा आज भारतामध्ये जे रेल्वेचं जाळं जे पसरलेलं आहे त्याचा जो उद्गाता आहे त्याचं जे श्रेय जातं ते कोणाला जातं? लॉर्ड डलोजीला जातं. 16 एप्रिल 1853 ठाणे ते मुंबई. येतं लक्षामध्ये? पोस्ट ऑफिस कायदा देखील त्याने झाला 1854 म्हणजे पोस्ट खात्याची जी निर्मिती केली ते लॉर्ड डलोजीनेच केलेली आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी ची जी निर्मिती केली 1854 मध्ये त्याने पण कोणी केली आहे? डलोजीने केलेली आहे. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा ऍक्च्युली याचा जो अहवाल होता तो डलोजीने तयार केला होता, पण हा कायदा लॉर्ड कॅनिंगच्या काळात आला. परंतु त्याचं देखील श्रेय कोणाला दिला होता? डलोजीला. विधवा पुनर्विवाह म्हणजे काय? की भारतीय स्त्रियांना पतीच्या मृत्यूनंतर, समजा एखादी 17-18 वर्षाची मुलगी आहे आणि तिचा जो पती तो 60 वर्षाचा आहे, तर तो मृत्यू झाला, आता ती विधवा आहे. आता तिचं जे आयुष्य आहे ते फार खडतर होतं. तिला कुठल्या चांगल्या कार्यक्रमात सहभागी होता नव्हतं. कधी कधी तिचे केस कापून टाकायचे, त्याला केशवपणाची प्रथा म्हणायचे. कधी कधी तिला एकच साडीमध्ये पूर्ण घरबारवाल्यांची सगळ्यांची सेवा करायची, जे बाशी शिळ पाकळ असेल ते खाऊन गुजारा काढायचा. एक 2-2 दिवस उपाशी राहायचं, घराच्या एका कोपऱ्यामध्ये पडून राहायचं. हे सगळे कामं त्या देवदासी प्रथेमध्ये देखील होती. तर एक स्त्रीला जे पुनर्जीवन पाहिजे तर ते तिचा पुनर्विवाह करूनच केला जाऊ शकत होतं. आणि म्हणून त्याने या ठिकाणी विधवा पुनर्विवाह कायदा आणला 1856 मध्ये. परंतु हिंदू लोकांनी या कायद्याला आपला हिंदू धर्मामध्ये म्हणजे हस्तक्षेप करताय ईस्ट इंडिया कंपनी असा त्याचा अर्थ काढला आणि त्या कायद्याचा त्यांनी काय केला? विरोध केला. मग पहिली टेलिग्राम जी सुरू केली लाईन डायमंड हार्बर ते कलकत्ता दरम्यान टाकण्यात आली. तर हे जे टेलिग्रामची जी सुरुवात आहे ती देखील कोणी केली होती? डलोजीने. डलोजीने अनेक स्कूल कॉलेजेस सुरू केले, हॉस्पिटल सुरू केले. तर भरपूर साऱ्या सुधारणा ज्या होत्या त्या डलोजीच्या काळामध्ये झालेल्या होत्या. आणि मग तरी सुद्धा डलोजीच्या काळातच का उठाव झाला? त्याचे 2 कारण होते. एक तर डलोजीने ज्या प्रथांवर बंदी घातली त्याच्यामुळे हिंदू धर्म नाराज होता. आणि जे राजा होते ज्यांचे पेन्शन बंद करून टाकले होते किंवा ज्यांचे राज्य बळकावले होते
ते राजा देखील नाराज होते आणि राजाने, आता राजाचं कसं असतं, राजा जे सांगेल ते प्रजा ऐकेल, म्हणून राजांच्या स्वार्थासाठी ज्यांनी उठाव केला तो 1857 उठाव, आणि त्याच्यात बरेच लोक सामील झाले. याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर फार क्वचित लोक असे होते की ज्यांचा 1857 उठाव, स्वातंत्र्य उठाव ज्याला आपण म्हणतो, तर त्यांचा उद्देश एकदम चांगला होता. फॉर एक्झाम्पल मंगल पांडे, तर मंगल पांडेला यांचं ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य संपुष्टात आणायचं होतं. तर परंतु मंगल पांडेचा पण दृष्टिकोन फार काही लांब नव्हता. तर मंगल पांडेने उठाव काय केला की ते डुकराची आणि गायीची चरबी जी होती ती कारतूसला लावली जायची. तर 1857 उठाव एक टॉपिक मी घेतलेला ऑलरेडी, तर तो तुम्ही रेकॉर्डिंग टॉपिक बघू शकता किंवा भविष्यात मी पुन्हा एकदा घेईल. तर प्रत्येकाचं काहीतरी प्रायव्हेट त्या ठिकाणी कारण होतं. या 1857च्या उठावाला स्वातंत्र्य उठाव फक्त एकच व्यक्तीने म्हटले, आपले स्वातंत्र्यवीर सावरकर होते ना, त्यांनी याला 1857चा स्वातंत्र्य उठाव त्या ठिकाणी म्हटलं होतं. त्याच्यानंतर मागे गेलं ना, मग डलोजीचा कार्यकाळ संपला आणि डलोजी गेल्यानंतर मग कोण आला, लॉर्ड कॅनिंग. पण डलोजीच्या काळामध्ये जो हळूहळू उठाव व्हायला स्टार्ट झाला होता त्याला ऍक्च्युली ठिणगी जी पडली त्या 1857 मध्ये. याचा अर्थ जर असा प्रश्न आला की 1857च्या उठावाच्या वेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर कोण होता, लॉर्ड कॅनिंग होता. परंतु हा उठाव होण्यासाठी जो मूळ कारणीभूत जो गव्हर्नर जनरल तो होता डलोजी. आता हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा जो होता तो 1856 मध्ये आला, परंतु या कायद्याचा मसुदा जो होता कोणी तयार केला होता, लॉर्ड डलोजीने तयार केला होता. 1857चा उठाव या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला. कलकत्ता विद्यापीठ, बॉम्बे विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठाची जी स्थापना आहे ती 1857 मध्ये करण्यात आली. भारतातलं सगळ्यात पहिलं विद्यापीठ जे युनिव्हर्सिटी जी ती मुंबई युनिव्हर्सिटी होती आणि ती कधी स्थापन झाली, 1857 ला स्थापन झाली. राणी व्हिक्टोरियाचा जो जाहीरनामा होता तो देखील 1 नोव्हेंबर 1858 ला आला. आता राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा म्हणजे काय, 1857 ला उठाव झाला आणि त्या उठावाचा जो प्रतिसाद आहे तो ब्रिटनमध्ये पडला. आणि मग राणीने असा विचार केला की जी ईस्ट इंडिया कंपनी भारताच्या लोकांवर जे अत्याचार करते, तर तो अत्याचार तेव्हा राणीला माहिती पडला आणि राणीने इथून पुढे सांगितलं की आता इथून पुढे ईस्ट इंडिया कंपनी राहणार नाही, मी डायरेक्ट कारभार माझ्या हातामध्ये घेते. तर 1 नोव्हेंबर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार काय बदल झाला, तर ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली आणि डायरेक्ट कारभार कोणाच्या हातात गेला, राणीच्या हातात गेला. कळलं सगळ्यांना. दुसरा बदल काय झाला, तर 1858 मध्ये राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारत मंत्री एक पद निर्माण करण्यात आलं. कोणतं पद, भारत मंत्री. तर लक्षात ठेवा हे भारत मंत्री पद इथून पुढे फार महत्वाचं आहे. भारत मंत्री हे पद जरी निर्माण करण्यात आलं होतं तर त्याचं काम होतं की भारतामध्ये काय कारभार चालू आहे याचा सगळा रिपोर्ट कोणाला द्यायचा, राणीला द्यायचा. मग भारत मंत्री कुठं राहायचा, तो भारतात नाही राहायचा, तो राहायचा ब्रिटनला. मग भारत मंत्री रिपोर्ट कोणाकडून घेणार, तर भारताचा जो आता व्हॉइसरॉय तयार होणार आहे इथून पुढे, तर त्या व्हॉइसरॉय कडून भारताचा रिपोर्ट घ्यायचा आणि तो रिपोर्ट कोणाला द्यायचा, राणीला द्यायचा. आणि ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जे भारतासाठी जे बदल होणार ते घ्यायचे आणि ते इकडे व्हॉइसरॉयला द्यायचे आणि त्यानुसार ते अप्लाय करायचे. आणि भविष्यामध्ये इथून पुढे 1858 नंतर जो पण कायदा झाला त्या कायद्याला पहिले भारत मंत्रीचं नाव दिलं जायचं आणि भारताच्या व्हॉइसरॉयचं नाव दिलं जायचं. आणि पुढं मार्ले मिंटो, मॉन्टेगो चेम्सफोर्ड, तर मार्ले हा भारत मंत्री होता आणि मिंटो हा त्यावेळेस तिथं व्हॉइसरॉय होता. मॉन्टेगो चेम्सफोर्ड 1919 चा कायदा, तर मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता आणि चेम्सफोर्ड इथला व्हॉइसरॉय होता. त्या दोघी लोकांचं नाव जोडून आणि पुढे सन म्हणजे कोणत्या साली तयार झालं ते देऊन त्या कायद्याचं नाव त्या ठिकाणी देण्यात यायचं. येतं लक्षात. मग आता या ठिकाणी आपण पुढे व्हॉइसरॉय पद बघणार आहोत. तर लॉर्ड एल्गिन 1862 ते 1863, तर याने काय काय केलं, तर 1862 मध्ये याने उच्च न्यायालयाची स्थापना केली. कोणत्या न्यायालयाची, उच्च न्यायालयाची. भारताचं सगळ्यात पहिलं उच्च न्यायालय स्थापन झालं कलकत्त्याला, जे झालं 2 जुलै 1962 ला. बॉम्बे उच्च न्यायालय स्थापन झालं 14 ऑगस्ट 1962 ला आणि मद्रास उच्च न्यायालय स्थापन झालं 15 ऑगस्ट 1962 ला. इन शॉर्ट हे सगळे उच्च न्यायालय हायकोर्ट जे स्थापन झाले ते 1962 इथे ना 1862 पाहिलं होते. सगळ्यांनी तर करेक्शन करायचंय. आता एक दुसरं करेक्शन आहे,
तर कधी स्थापन झालंय 1862. 1962 मध्ये आपण स्वतंत्र होऊन गेलो होतो ना. त्याचा कार्यकाळ कोणता आहे 1862 ते 1863 आणि त्याच्याच कार्यकाळामध्ये ते 1862 मध्ये काय झालेले उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. इथं सगळे उच्च न्यायालय जे स्थापन झाले ते कधी झाले 1862 मध्ये. हे दोन करेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी 62 हे दोन करेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी करायचे. आलं लक्षामध्ये. आता पुढे आला लॉर्ड मेयो 1869 तर 1872 मध्ये लॉर्ड मेयोचा कार्यकाळ होता आणि काय केलं 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना सुरू केली. प्रश्न येतो की भारताची पहिली जनगणना कधी सुरू झाली 1872 मध्ये आणि तिथून दर 10 वर्षांनी ती जनगणना त्या ठिकाणी व्हायची. मग त्याच्यानंतर लॉर्ड रिपन 1880 ते 1884 चा कार्यकाळ होता. याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं. 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्यानंतर नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका तर याला काय म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे याच्यामध्ये अशा काही संस्था स्थापन करण्यात आल्या की त्यांना लोकल लेवलवर काही अधिकार देण्यात आले. फॉर एक्झाम्पल गावात एखादी काही सुधारणा करायची तर तो पार वरच्या लेवल पर्यंत ती माहिती पुरवावी लागायची तेव्हा ती सुधारणा व्हायची. पण आता तसं नव्हतं. आता स्थानिक लेवलवर ते कामं त्या ठिकाणी होऊन जातात. फॉर एक्झाम्पल आपल्या गावामध्ये एखादी काहीतरी टॉयलेट बांधायचंय किंवा काहीतरी सार्वजनिक शौचालय बांधायचंय तर त्याच्यासाठी पार देवेंद्र फडणवीस पर्यंत जाणार का आपण नाही. तर लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांना काही फंड दिला तो काही अधिकार दिले जाते की त्यांनी वर न विचारता ते सुधारणा त्या ठिकाणी करून टाकायच्या. फक्त त्याचा जो रिपोर्ट आहे तो वर पंचायत समितीला पाठवायचा. पंचायत समिती तो रिपोर्ट जिल्हा परिषदला पाठवणार आणि जिल्हा परिषद तो रिपोर्ट परत वर त्या ठिकाणी पाठवणार प्रशासकीय कारभारासाठी तो पाठवणार. हे तर लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक मानला गेला तो कोणाला मानला गेला लॉर्ड रिपनला. त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या सुधारणा पण झाल्या. त्याच्यानंतर लॉर्ड डफरिन याचा कार्यकाळ होता 1884 ते 1888. याच्याच काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना लॉर्ड डफरिनच्या काळामध्ये 28 डिसेंबर 1885 ला झाली. असा प्रश्न विचारला तो की राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झालं त्यावेळेस भारताचा गव्हर्नर व्हाईसरॉय कोण होता. तर व्हाईसरॉय कोण होता लॉर्ड डफरिन होता. त्याच्यानंतर लॉर्ड कर्झन 1899 चा 1905 मध्ये लॉर्ड कर्झन होता. तर बंगालची फाळणी 1905 मध्ये कर्झनने केली. कोणी केली कर्झनने. तर बंगाल फाळणी माहिती सगळ्यांना 1905 मध्ये झाली होती. त्याच्यानंतर आला लॉर्ड मिंटो 1905 ते 1910. हा जो लॉर्ड मिंटो होता तर त्यावेळेस भारत मंत्री होता मार्ले. कोण होता भारत मंत्री मार्ले. आणि म्हणून आणि त्यावेळेस भारत मंत्री मार्ले होता आणि जो व्हाईसरॉय होता तो कोण होता मिंटो होता. म्हणून त्याला कायदा आला मार्ले मिंटो. हा भारत मंत्री ना काय होता व्हाईसरॉय आणि कायदा त्याच्या पुढे नाव सन काय 1909. तर मार्ले मिंटो कायदा 1909 याला भारतीय परिषद कायदा 1909 देखील त्या ठिकाणी म्हणण्यात आलं. प्रश्न विचारला तो मार्ले मिंटो कायदा कोणत्या वर्षी आला तर 1909 या वर्षी आला. मिंटोच्याच काळात काँग्रेसमध्ये 1907 मध्ये फूट पडली होती. काँग्रेसचे दरवर्षी अधिवेशन भरायचे कधी मुंबई कधी मद्रास कधी कलकत्ता. तर हे दरवर्षी 1885 पासून अधिवेशनाला सुरुवात झाली आणि प्रत्येक वर्षी यांचे अधिवेशन भरायचे कधी सुरतला असायचं. तर हे जे सुरत अधिवेशन झालं होतं 1907 मध्ये तर यावेळेस काँग्रेसमध्ये फूट पडली होती. याच्यामध्ये झालवादी आणि मवाळवादी असे दोन गट काय झाले होते वेगळे झाले होते. झालवादी मध्ये लाल बालपाल माहितीये लाला लजपत राय बिपिन चंद्र पाल बाल गंगाधर टिळक हे झालवादी मध्ये यायचे आणि मवाळवादी असे फूट पडली काँग्रेसमध्ये. त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग्स 1910 ते 1916 हा तो कार्यकाळ होता. लॉर्ड हार्डिंग्सने बंगालची फाळणी काय केली होती रद्द केली होती. 1911 मध्ये किंग जॉर्ज पंचमद्वारे बंगालची फाळणी काय करण्यात आली रद्द करण्यात आली. काय झालं कर्झनने बंगालची फाळणी जाहीर तर केली परंतु त्याच्यानंतर दंगली सुरू झाल्या आंदोलन सुरू झाले. अशा सिच्युएशनला कर्झनला कळालं की आपण काहीतरी चुकी केली परंतु तोपर्यंत तो निघून गेला. मग हार्डिंग्स आला. तर हार्डिंग्सने काय केलं 1910 ते 1916 त्याचा कार्यकाळ होता. त्याने येताच पहिले सगळ्यात पहिले बंगालची फाळणी काय केली रद्द केली आणि नंतर राजधानीचे कलकत्ता ते दिल्ली हस्तांतर केले. पहिले राजधानी काय होती आपली कलकत्ता त्याचं रूपांतर कुठे गेलं दिल्लीमध्ये. कधी गेलं 1911 मध्ये बरोबर. बंगालची फाळणी करून बिहार व ओरिसा प्रांत तयार केला 1912 मध्ये. बघा बंगालची फाळणी तर त्याने रद्द केली म्हणजे पूर्व बंगाल पश्चिम बंगाल वेगळे होण्यापासून त्याने रद्द केलं परंतु त्याने बंगालमधून काय वेगळा करून टाकला बिहार आणि ओरिसा वेगळा करून टाकला.
पहिले महायुद्ध पण याच्याच काळामध्ये झालं, 1914 ते 1918 हे तुमचं पहिलं महायुद्ध होतं. याच्याच काळामध्ये पहिलं महायुद्ध लढण्यात आलं. आणि मॅकमोहन सीमारेषा जी 1914 मध्ये भारत आणि चीन दरम्यान निर्माण केली. मॅकमोहन सीमारेषा माहिती ना, जी की भारत आणि चीनच्या दरम्यान आहे, त्या रेषेला मॅकमोहन रेषा म्हटलं जातं. याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर आला लॉर्ड चेम्सफोर्ड. यावेळेस भारत मंत्री होता मॉन्टेग्यू. म्हणून कायदा आला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, हा होता भारत मंत्री, आता व्हाईस रॉय. सुधारणा कायदा कोणता? 1919. मार्लेमेंटो कायदा आला 1909 मध्ये आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला 1919 मध्ये. येतं लक्षात. याच्याच काळामध्ये भारत सरकार कायदा आला होता 1919 ला. रॉलेट कायदा देखील याच्याच काळात आला 1919 मध्ये. जालियनवाला बाग हत्याकांड देखील याच्याच काळामध्ये झाली 13 एप्रिल 1919 ला. कुठे घडली हत्याकांड? अमृतसर मध्ये. जालियनवाला बागेमध्ये अमृतसर या ठिकाणी हत्याकांड घडलं. आणि त्यावेळेस कोणी त्या गोळ्या झाडल्या होत्या? जनरल डायरने. आणि त्यावेळेस पंजाबचा गव्हर्नर कोण होता? मायकल ओडवायर. हे नाव लक्षात ठेवायचं. जालियनवाला बाग हत्याकांड घटनेच्या वेळेस पंजाबचा गव्हर्नर होता मायकल ओडवायर आणि त्याच्याच आदेशानुसार जनरल डायरने त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या होत्या. ही घटना घडली 13 एप्रिल 1919 ला. इथं लक्षात. त्याच्यानंतर याच्यात काळामध्ये खिलाफत चळवळ सुरू झाली 1919 ते 1920 मध्ये. खिलाफत चळवळ काय होती? की तुर्कस्तानचा जो खलिफा होता, खलिफा म्हणजे धार्मिक गुरु, येतं लक्षात. तर अरब राष्ट्रामध्ये धार्मिक गुरु आणि खलिफा म्हणजे धर्माचा प्रतिनिधी यांच्यामध्ये वर्चस्ववाद सुरू होता. राजा म्हणायचा मी मोठा, खलिफा म्हणायचा मी मोठा. पण प्रजा जी आहे ती खलिफाला जास्त मानायची. कारण की धर्माचा त्यावेळेस खूप मोठा प्रचार होता आणि खूप मोठा एक लोकांच्या मनावर प्रभाव होता. म्हणून राजाला असं वाटायला लागलं कुठंतरी आपलं अस्तित्व धोक्यात आहे. म्हणून त्याने ईस्ट इंडिया कंपनीला म्हणा, ब्रिटिशांना सहभागी झाला आणि त्याने त्या खलिफाला कैद करून टाकलं. आणि त्याच्यामुळे संपूर्ण मुस्लिम राष्ट्रांमध्ये जी चळवळ सुरू झाली तिला म्हटलं गेलं खिलाफत चळवळ. महात्मा गांधींनी बघितलं की ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी, या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकत्र येऊ शकतात. तर महात्मा गांधींनी सगळ्या हिंदूंचं राष्ट्रीय काँग्रेसतर्फे खिलाफत चळवळीला समर्थन दिलं आणि महात्मा गांधी त्या चळवळीमध्ये सामील झाले. याच्यामुळे हिंदू मुस्लिम काय झाले? एकत्र आले. आणि नंतर पुढे 1919 मध्ये असहकार चळवळीमध्ये खिलाफत चळवळ काय झाली? विलीन झाली. तर 1919 मध्ये खिलाफत चळवळ सुरू झाली 1919 ते 20. आणि त्याच काळामध्ये असहकार चळवळ सुरू झाली महात्मा गांधींची. त्या दोघींनी एकमेकांना समर्थन दिल्यामुळे दोघी चळवळी काय होऊन गेल्या? एकत्र होऊन गेल्या आणि ब्रिटिशांना खूप जास्त तगडा विरोध त्या ठिकाणी सुरू होऊन गेला. आणि म्हणून असहकार चळवळ जी सुरू झाली 1920 ते 1922. 1922 मध्ये ही चळवळ जी होती ती काही काळापुरता स्थगित करण्यात आली होती. काय झालं होतं 1922 मध्ये? चौरी हत्याकांड झालं होतं. त्या ठिकाणी लोकांनी एका 22 पोलिसांना चौकीला घेराव घालून त्या ठिकाणी त्यांनी आग लावून दिली. 22 पोलिस त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. त्याच्यानंतर आला लॉर्ड आयर्विन. आता मध्ये जे व्हॉइसरॉय तुम्ही गाळ करून टाकले की ज्यांचा कार्यकाळ फार काही विशेष सुधारणा झाल्या नाही ते नाही घेतले, जे आपल्याला मुद्द्याचे तेच आपण त्या ठिकाणी घेतले. तर लॉर्ड आयर्विनचा कार्यकाळ होता 1926 ते 1931. तर याच्या कार्यकाळामध्ये काय झालं? सायमन कमिशन आलं 1928 मध्ये. मग त्या ठिकाणी सायमन कमिशन आल्यानंतर सायमन गो बॅकचे नारे लागले. लक्षात ठेवा सायमन कमिशनला भारताने विरोध का केला? एकही भारतीय नव्हता. सायमन कमिशन हे भारताच्या सुधारणांसाठी आलं होतं. परंतु जर भारताच्या सुधारणा करायच्या आहेत तर त्याच्यामध्ये भारतीय व्यक्ती असले पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये एकही भारतीय व्यक्ती नसल्यामुळे सायमन कमिशनला काय झाला? विरोध झाला. आणि याच काळामध्ये नेहरू अहवाल आला 1928च्या काळामध्ये. नेहरू अहवाल एक रिपोर्ट होता, याला नेहरू रिपोर्ट देखील म्हटलं जातं. तर सायमन कमिशन ज्यावेळेस परत गेलं त्यावेळेस सायमन कमिशनने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एक चॅलेंज दिलं की जर तुम्ही आमचा अहवाल मान्य नाही ना तर तुम्ही अहवाल सादर करून दाखवा जर तुमच्यात तेवढी कुवत आहे तर. आणि ते चॅलेंज राष्ट्रीय काँग्रेसने स्वीकारलं आणि म्हणून काय तयार झाला? नेहरू रिपोर्ट. त्याला म्हटलं गेलं नेहरू अहवाल. नेहरू रिपोर्ट कोणी तयार केला माहितीये? कोणी तयार केला? मोतीलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंचे पिता मोतीलाल नेहरूंनी नेहरू रिपोर्ट तयार केला. परंतु ज्यावेळेस नेहरू रिपोर्ट राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारी बैठकीमध्ये ज्यावेळेस सादर करण्यात आला तर नेहरू रिपोर्टला त्या ठिकाणी काय झाला? विरोध झाला. सायमन कमिशनला तर झालाच झाला, पण नेहरू रिपोर्टला पण त्या ठिकाणी विरोध झाला. नेहरू रिपोर्टला विरोध का झाला माहिती? कारण की नेहरू रिपोर्ट मध्ये भारतीय स्वातंत्र्याची मागणी नव्हती केलेली, भारतीय स्वराज्याची मागणी केली होती. तर स्वातंत्र्य आणि स्वराज्य मध्ये फरक आहे.
स्वराज्याचा अर्थ असा होतो की आम्ही राज्य करणार पण ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली, त्याला म्हटलं जातं स्वराज्य. आणि स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशांचं अस्तित्वच आम्हाला नको होतं. तर त्यामुळे नेहरू रिपोर्टला विरोध झाला. याच काळामध्ये सायमन कमिशन गो बॅकचे नारे चालू असताना लाला लजपत राय यांचा त्या ठिकाणी काय झाला, मृत्यू झाला. मग सविनय कायदेभंग चळवळ याच्याच काळामध्ये सुरू झाली. आयर्विनच्या काळामध्ये 1930 मध्ये सुरुवात झाली. बघा, असहकार चळवळ. तर असहकार चळवळ म्हणजे आम्ही सरकारला सहकार्य करणार नाही, आम्ही सरकारी नोकऱ्या सोडून टाकू, आम्ही ब्रिटिशांना कुठल्याही पद्धतीची मदत करणार नाही. कारण की ब्रिटिश काळामध्ये काय होतं, सगळे खालच्या लेवलला जे काम करणारे लोक होते ते भारतीय होते आणि वरच्या लेवलला सगळे ब्रिटिश होते. तर जर खालच्या भारतीय लोकांनी जर काम करणं सोडून दिलं, त्यांचं काम होईल का? नाही. ब्रिटिशांनी आपल्याला इंग्लिश का शिकवले माहितीये? काय व्हायचं, समजा कधी कारकूनचं काम करायचंय तर त्या कारकूनच्या कामासाठी सुद्धा ब्रिटनवरून माणूस मागवा लागायचा, त्याला सॅलरी पण जास्त, खर्च पण जास्त. मग त्यांनी काय केलं, इथल्याच लोकांना जर आपण तयार केलं तर आपले जे छोटे मोठे काम आहेत ते हेच लोक करून टाकतील. आणि मग एक काळ असा आला, असहकार चळवळीमध्ये अनेक लोकांनी आपल्या सरकारी नोकऱ्यांना लाथ मारली आणि ब्रिटिशांना सहकार्य करायचं नाही असं त्या ठिकाणी ठरवलं. आणि त्या चळवळीचा एक भाग म्हणजे सविनय कायदेभंग आली. सविनय कायदेभंग. तर सविनय कायदेभंगचा अर्थ असा होतो की प्रत्येक व्यक्तीने एक कायदा मोडायचा. येतं लक्षामध्ये? प्रत्येक व्यक्तीने काय मोडायचा? एक कायदा मोडायचा. आणि मग कायदा मोडल्यानंतर ब्रिटिश काय करतील, आपल्याला जेलमध्ये टाकतील. आणि असं करता करता ब्रिटिशांच्या जेल तुडुंब भरून जातील आणि शेवटी ब्रिटिश आपल्याला कंटाळून सोडून जातील असं त्या ठिकाणी म्हटले होते. येतं लक्षामध्ये? सविनय कायदेभंग चळवळीचे जे पहिले अनुयायी होते ते कोण होते माहितीये? नाही, विनोबा भावे. अनुयायी म्हणजे सहकार्य करणारे. त्याच्यानंतर गांधी आयर्विन करार आला 1931 मध्ये. आता सविनय कायदेभंग चळवळीमध्ये काय व्हायला लागले, प्रत्येक व्यक्ती कायदा मोडायला लागली. याच चळवळीच्या आधारावर मिठाचा कायदा मोडण्यात आला होता. मिठाचा माहिती ना, दांडी यात्रेमध्ये मिठाचा कायदा मोडला. 12 मार्चला दांडी साबरमती ते दांडी यात्रा सुरू झाली. साबरमतीवरून 12 मार्चला ते निघाले 1930 ला आणि 5 एप्रिल 1930 ला दांडी या ठिकाणी पोहोचले आणि 6 एप्रिलला मिठाचा कायदा मोडला 1930 ला. तर सविनय कायद्याचं चळवळीच्या अंतर्गतच या सगळ्या गोष्टी आल्या. आता आयर्विन परेशान झाला, आता करायचं काय? तिकडे 1930 मध्ये गोलमेज परिषद झाली, तिथे एकही राष्ट्रीय काँग्रेसचा सदस्य उपस्थित नाही. यामुळे काय झाली, गोलमेज परिषद पण असफल झाली. तिकडे सविनय कायदेभंग चळवळ पण सुरू आहे. अशा सिच्युएशनला आयर्विनने काय केलं, तिकडे ब्रिटनला असं समजवलं की आपल्याला ना जर भारतीय लोकांसोबत कम्युनिकेशन करायचंय तर महात्मा गांधींना पहिले व्यवस्थित समजावं लागेल, त्यांच्या मागण्या मानाव्या लागतील. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीच्या 11 ते 12 प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. मग त्यावेळेस गांधी आयर्विन करार झाला 1931 मध्ये. आणि 1931 मध्ये थोड्या काळासाठी ही सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली आणि महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला 1931 ला त्या ठिकाणी गेले. कुठे गेले? ब्रिटनला, गोलमेज परिषदेला. आणि ती परिषद अर्धवट सोडून परत आले आणि परत सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. आणि ती चळवळ 1930 पासून ते पुढे 1934 पर्यंत ती चळवळ चालू होती. येतं लक्षामध्ये? मग पुढचा जो महत्वाचा आहे तो लॉर्ड विलिंग्डन म्हणून होता. त्याचा कार्यकाळ होता 1931 ते 1936. मग याच्या कार्यकाळात काय झाले, तर दुसरी गोलमेज परिषद याच्याच कार्यकाळात झाली 1931 मध्ये आणि तिसरी पण याच्याच काळात झाली 1932 मध्ये. रॅमसे मॅकडोनाल्ड 1932 द्वारे जातीय निवाडा घोषणा करण्यात आली. बघा, 16 ऑगस्ट 1932 ला जातीय निवाडा आला. आता जातीय निवाडा काय आहे बघा, पहिल्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय काँग्रेसचा एकही व्यक्ती गेला नाही. मग गांधी आयर्विन करार झाला, महात्मा गांधींना मनवलं आणि त्यांना कुठे घेऊन गेले 1931 ला. 30 मध्ये कोणीच गेलं नाही. 31 ला महात्मा गांधी सामील झाले राष्ट्रीय काँग्रेस तर्फे. परंतु तिथं ज्या महात्मा गांधींनी मागण्या ठेवल्या होत्या तो विषय बाजूला राहिला आणि दुसरेच विषय त्या ठिकाणी घुसले. तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली दलितांसाठी. मग मोहम्मद अली जिन्नाने पण स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली मुस्लिमांसाठी. मग त्याच्यानंतर शीख, राजे म्हणजे सगळ्यांनीच वेगळ्या मागण्या केल्या आणि 17 मतदारसंघ वेगळ्या पद्धतीने तयार करण्याचा त्या ठिकाणी निकाल झाला. की मग आता महात्मा गांधी असं वाटलं की भारतामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत, मग ते सोडून निघून आले. मग सोडून निघून आल्यानंतर आता राणीने विचारलं की बाबा गोलमेज परिषद तर घेतल्या तुम्ही, याचा काय निकाल आला? 1931 मध्ये जी दुसरी गोलमेज परिषद झाली त्याचा जो रिपोर्ट सादर झाला त्या रिपोर्टला काय म्हणण्यात आलं, रॅमसे मॅकडोनाल्डचा रिपोर्ट,
किंवा जातीय निवाडा हा कधी झाला? 16 ऑगस्ट 1932 ला. आणि मग या जातीय निवाड्यानंतर महात्मा गांधींनी येरवडा या ठिकाणी उपोषण सुरू केलं. आणि मग त्याच्यानंतर कोणामध्ये करार झाला? आंबेडकर आणि गांधीजींमध्ये करार झाला. मग 1932 मध्ये महात्मा गांधी आणि B.R. आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. तिसरी गोलमेज परीक्षा 1932 मध्ये झाली. पुणे करारामध्ये जो स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता तो रद्द करून 146 दलितांना जागा देण्यात आल्या. त्याच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना पण याच काळात झाली 1934 मध्ये, माहितीये ना. आणि त्याच्यानंतर भारत सरकार कायदा, सगळ्यात महत्वाचा कायदा भारत सरकार कायदा 1935. सायमन कमिशन रिपोर्ट, पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, तिसरी गोलमेज परिषद या सगळ्यांचं एकत्र करून जो कायदा तयार करण्यात आला त्या कायद्याला काय म्हणण्यात आलं? भारत सरकार कायदा 1935. आणि याच कायद्यातून संविधानामधल्या 250 कलमा जशाच्या तशा घेण्यात आलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर आला लॉर्ड लिन्लिथगो, याचा कार्यकाळ होता 1936 ते 1943. भारतीय प्रांतिक निवडणुका याच्याच काळात झाल्या. 1935 चा भारत सरकार कायदा आला आणि त्या कायद्यामध्ये निवडणुका घेण्याची तरतूद होती. आणि पहिल्यांदा निवडणुका 1937 मध्ये झाल्या. कधी आल्या? 1937 मध्ये. मग दुसऱ्या महायुद्धात भारताचा प्रवेश यानेच करून घेतला 1939 मध्ये. 1939 ते 1945 दुसरं महायुद्ध चाललं आणि त्याने भारताच्या कुठल्याही पक्षाला न विचारता डायरेक्ट सांगितलं की या दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटन तर्फे भारत देखील सहभागी होणार आहे. ऑगस्ट शॉपर याने आणली होती 1940 याच्याच काळामध्ये आली होती, लॉर्ड लिन्लिथगोच्या काळामध्ये. तर ऑगस्ट शॉपर मध्ये काय सांगण्यात आलं होतं की भारताचं संविधान मुख्यतः कोणाद्वारे तयार करण्यात येणार? भारतीयांद्वारे. आपण या मुख्यतः शब्दाला काय केला? विरोध केला. आपली मागणी होती भारताचं संविधान पूर्णतः भारतीयांद्वारे तयार करण्यात आलं पाहिजे. आणि म्हणून ही जी ऑगस्ट शॉपर होती ती आपण फेटाळून लावली. आणि मग त्याच्यानंतर याच काळामध्ये आलं क्रिप्स मिशन. क्रिप्स मिशन मध्ये सांगितलं होतं की भारताचं संविधान पूर्णतः भारतीयांद्वारे तयार करण्यात येईल. पहिले आलं लॉर्ड लिन्लिथगोचं ऑगस्ट शॉपर 1940 मध्ये, ती रद्द झाली. नंतर आलं क्रिप्स मिशन, ते मान्य आलं. आणि क्रिप्स मिशन नुसारच कॅबिनेट मिशन तयार झालं मे 1946 ला. मग भारत छोडो आंदोलन देखील चळवळ या काळामध्ये सुरू झाली 1942 ला. ही भारत छोडो आंदोलन चळवळ जी होती ती कुठून सुरू झाली माहिती का? लास्ट क्वेश्चन पेपर प्रश्न होता ना. आता मागचा जो प्रश्न पत्रिका घेतली त्याचा होतो नाही का भारत छोडो आंदोलन सोबत, काय होता प्रश्न तो बघा बरं. होता का? बघा बरं किती क्वेश्चन नंबर आहे. भारत छोडो चळवळ काय प्रश्न होता तो? भारत छोडो चळवळी सोबत काही संदर्भात काही प्रश्न होता का? दाखवा इकडे मला पेपर. हे बघा क्वेश्चन नंबर 24 मध्ये बघा 1942च्या चले जाव म्हणजे भारत छोडो चळवळ दरम्यान मुंबई सिक्रेट रेडिओ स्टेशन कोणी सुरू केले? आता हाच प्रश्न कोणी? उषा मेहताने. पण याच्यातच तुम्हाला माहिती सांगितलं की चळवळ कुठून सुरू झाली? मुंबईतून सुरू झाली. आलं का लक्षामध्ये? म्हणून सांगितलं या पेपरचं अनालिसिस व्यवस्थित करत चला. प्रश्न तिथल्या तिथं घुमून फिरून विचारले जातात. त्याची जी सुरुवात झाली ती कुठून झाली? मुंबई. त्याच्यानंतर लॉर्ड वेवेल आला 1943 ते 1947. लॉर्ड वेवेलच्या काळामध्ये कॅबिनेट मिशन आलं आणि याच्याच काळामध्ये कॅबिनेट मिशन नुसारच भारताचं स्वतंत्र संविधान तयार करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली. मग आता लॉर्ड माउंटबेटन 21 फेब्रुवारी 1947 ते 15 वर्ष 1947 शेवटचा व्हॉइसरॉय त्या ठिकाणी लॉर्ड माउंटबेटन होता, शेवटचा व्हॉइसरॉय. आणि भारतीय स्वातंत्र्य कायदा 18 जुलै 1947 याच्याच कायद्यामध्ये आला. जर असा प्रश्न आला की भारतीय स्वतंत्र कायदा कधी तयार झाला तर कधी तयार झाला? 18 जुलै 1947. आणि याच कायद्यानुसार इंडिया आणि पाकिस्तान त्या ठिकाणी तयार झाला. दोन राष्ट्र काय झाले? वेगळे झाले या कायद्यानुसार. इथं लक्षामध्ये
5 जुलै 1947 ला हा कायदा ब्रिटनच्या पार्लिमेंटने संमत केला आणि 18 जुलैला त्याच्यावर राणीची स्वाक्षरी झाली आणि ऍक्च्युअल पद्धतीने भारताला स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळालं. 18 जुलै 1947 ला कन्फर्म झालं की आपण भारत स्वतंत्र होणार आहे आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल 1947 ते 1950 एवढा कार्यकाळ हे स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून राहिलं. आणि त्याच्यात लॉर्ड माउंटबेटन हा आपला पहिला स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल तयार झाला, ज्याचा कार्यकाळ होता 15 ऑगस्ट 1947 ते 21 जून 1948. आणि मग त्याच्यानंतर आले स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून यांनाच म्हणण्यात आलं. आणि मग आले आपले दुसरे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी 21 जून 1948 तर 26 जानेवारी 1950 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल 1950 मध्ये. त्याच्यानंतर हे पद काय आलं, संपुष्टात आलं. आतापर्यंत जेवढ्याही गव्हर्नर जनरल, व्हॉइसरॉय, बंगालचा गव्हर्नर जनरल, जेवढ्याही महत्वाच्या लोकांवर प्रश्न विचारण्यात आले ते सगळं आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. तर घरी गेल्यानंतर हे सगळं लिहून काढा, याचं परत एकदा वाचन करा आणि याच्यात काही डाऊट्स असतील तर ते नक्कीच मला त्या ठिकाणी विचारा. थँक्यू सो मच.